नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत। नुकतंच आपल्याला ठाणे महानगरपालिकेची जाहिरात प्राप्त झालेली आहे, त्या संदर्भात आपण माहिती आज जाणून घेऊया। तर त्यामध्ये आपल्याला अर्ज कधी करायचा त्याचा टाइम बघा। 12 ऑगस्ट 2015 पासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत आपण अर्ज करू शकतो या पदासाठी। प्लस त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जे शुल्क भरायचं आहे ते आपण 2 सप्टेंबर 2025 पर्यंत भरू शकतोय। आणि त्यानंतर ऑनलाइन प्रवेश पत्र जे आहे, आपलं ऍडमिट कार्ड जे आहे, हॉल तिकीट आहे, पेपरच्या 7 दिवस अगोदर आपल्याला प्राप्त होणार आहे। आपल्याला ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला ते प्रवेश पत्र जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल। आणि त्यानंतर जर बघायला गेलं जर काही अडचण येत असेल काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी तर त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे। आणि त्यानंतर बघा फीस वगैरे काय स्ट्रक्चर आहे त्यामध्ये, तर जे कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताय किंवा अनाथ आहेत त्यांच्यासाठी आपल्याला 900 रुपये फीस आहे। आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे, अमागास वर्ग किंवा खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये फीस इथे आपल्याला फॉर्म फीस आपल्याला ठाणे महानगरपालिकेची आहे। आणि त्यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना शुल्क माफ राहणार आहे। आणि ऑनलाईन आणि परीक्षा शुल्क जे आहे ते आपण फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरू शकतो आणि हे नॉन रिफंडेबल स्वरूपाचं आहे, आपल्याला ते पुन्हा रिफंड होणार नाही आहे, हे आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये आपण बघूया की ह्याच्यात नेमकी पदं कोणकोणती आहेत जी आपल्याला म्हणजे आपल्याला क्रायटेरिया कळेल की आपण त्या परीक्षेसाठी पात्र आहोत की नाही। तर त्यामध्ये बघा प्रशासकीय सेवा गट क आणि ड चे जे एकूण पद आहेत ठाणे महानगरपालिकेचे, त्यामध्ये आपल्याला लिपिक व टंक लेखक यांचे पद आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत। त्यामध्ये 54 पद आपल्याला आहेत आणि त्याचं पे स्केल जर आपण बघायला गेलं तर S6 आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर इंजिनियरच्या सुद्धा काही जागा आहेत, कनिष्ठ अभियंता, नागरी, यांत्रिकी आणि विद्युत स्वरूपाच्या, त्याला S15 चा स्केल आहे। म्हणजे इंजिनियर केलेला जर विद्यार्थी असेल कोणी त्याच्या आपल्याला एकूण 24, 16 आणि 4 जागा म्हटल्यावर 44 जागा पूर्णतः आपल्याला इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे उपलब्ध आहेत। आणि त्यांचा पे स्केल जर आपण बघायला गेलो तर S15 स्वरूपाचा आहे। म्हणजे आपल्याला महिन्याकाठी 41,000 ते 1,30,000 पर्यंतचं मानधन आपल्याला महिन्याकाठी बेसिक पे मिळेल आणि त्याच्यात ऍड ऑन होऊन पुन्हा अजून त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर चालक जे आहेत, अग्निशामक केंद्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रक, फायरमन, हे जी घटक क ची जी अग्निशामक केंद्राची जी काही पद आहे त्यांच्यासाठी S10 चं पे स्केल आहे की जे आपल्याला 29,200 ते 92,300 पर्यंत सॅलरी त्यामध्ये मिळते। त्याच्या आपल्याला 63 आणि 207 जागा आपल्याला उपलब्ध आहेत। तसेच परिचारिका ज्या आहेत, काही बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांचं नर्सिंग झालेलं असतं त्यांना आपल्याला 3 जागा यामध्ये उपलब्ध आहे की ज्यांचं पे जे आहे आपल्याला 35,400 ते 1,20,000 पर्यंत त्यांना पे इथे मिळू शकतोय। त्यानंतर जर बघायला गेलं तर डायटिशियन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, त्याच्यानंतर वैद्यकीय समाजसेवक आहे ज्यांना पे 14 आहे, S14 चा पे स्केल आहे, तर त्यांचे सुद्धा आपल्याला 3-3, 4-4 पद ठाणे महानगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे। तसेच काही टेक्निशियनचे कोर्स केलेले जे विद्यार्थी आहेत जसे की लॅब टेक्निशियन आहेत, एक्सरे टेक्निशियन आहेत, त्यांच्या सुद्धा आपल्याला इथे वॅकन्सीज उपलब्ध आहेत। तसेच स्टाफ नर्स, परिचारिकाच्या सुद्धा वॅकन्सीज आहेत की ज्या जवळपास 400 जागा आपल्याला इथे उपलब्ध आहेत। आणि टेक्निशियनच्या कोर्स केलेले आहेत त्यांच्या सुद्धा 50-55 जागा आपल्याला इथे उपलब्ध आहेत की ज्यांचा पे स्केल चांगला आहे। हे कोर्स केलेले जे काही विद्यार्थी असेल किंवा ITI केलेले, इंजिनिअरिंग केलेले जे काही विद्यार्थी आहेत ते आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये अप्लाय करू शकता किंवा एखाद्याचे टायपिंगचं सर्टिफिकेट झालेलं असेल त्यांच्यासाठी लिपिक यांच्या सुद्धा आपल्याला जागा इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत। तसंच गट ड चं जर आपण बघायला गेलं तर आपल्याला इथे लायब्ररी असिस्टंट आहेत किंवा वॉर्ड बॉय सारखी पदं जे आहेत, नावी सारखी जी पदं आहेत ते सुद्धा पदं आपल्याला इथे उपलब्ध आहेत। तर हे सुद्धा असे टोटल आपल्याला किती 1,770 पदं आपल्याला इथे उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात। मग ही जी संधी आहे जी आपल्याला 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आपण फॉर्म फिल करू शकतोय आणि मी ह्याच्यासाठी कोर्स सुद्धा डायरेक्शन अकॅडमी मार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल सरळ सेवेचा, की जो आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये शिकवला जाईल, ज्यामध्ये आपल्याला बाकीचे जे काही विषय आहेत ते विषय तिथे व्यवस्थित डिटेलमध्ये शिकवले जातील। आणि अशाच सरळ सेवेच्या काही अपडेट्स आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर जॉईन करू शकता। थँक्यू।